नमस्कार मित्रांनो. मुरांबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत. झाल्या त्या प्रकरणामुळे आनंद आणि जान्हवी दोघेही खूप टेन्शनमध्ये असतात. तर आनंद जान्हवीला म्हणतो, एवढं सगळं झालं तरीही आपल्याला काहीच समजलं नाही. जान्हवी म्हणते, मला तर असं वाटलं होतं की आपण चौघ एका टीम मध्ये आणि ती रेवा एकटी आहे. आनंदही म्हणत असतो, एक्झॅक्टली मलाही असंच वाटलं होतं की ती रेवा कबूल करेल की मी प्रेग्नेंट नाहीये आणि अक्षयरमा तिचं खोटं घरच्या समोर सांगतील. पण यार तिने तर सगळं गेमच पलटी केला. जान्हवी म्हणते, अरे नुसतं गेम नाही फिरवला तर रमा आणि अक्षयला बॅकफूटला जावं लागतंय. आनंद म्हणतो, जान्हवी आता तर सगळं अवघड होऊन बसलंय. जान्हवी म्हणते, अरे पण ते ब्लडचं काय? तर आनंद म्हणतो, अरे इतकंही कळत नाहीये का? यातही तिने चालबाजीच केली असणार आहे. जान्हवी म्हणते, आपण जेव्हा हॉटेलमध्ये होतो तेव्हा रिसेप्शन वरती असताना रमाने आपल्याला तो व्हिडिओ दाखवला, पण तेव्हा ते ब्लड नाही दिसलं. आनंद म्हणतो, अरे हो, तेव्हा आपण रिसेप्शन वरती व्हिडिओ पाहत होता तेवढ्यात तिथे अक्षय आला आणि आपण थोडाच व्हिडिओ पाहिला, पण तेव्हा आपल्याला त्यात ब्लड नाही दिसलं. पण नंतरच्या कन्फ्युजनच्या पुढे सुद्धा काहीतरी घडलंय आणि ते आपण पाहिलंच नाही. तर आपल्याला घरी येऊन समजलं की या व्हिडिओत कन्फ्युजनच्या पुढेही काहीतरी होतं. त्या दरम्यान रेवाने ते पडायचं नाटक केलं. रमा धावत पळत तिच्या पाठीमागे गेली. डेफिनेटली सांगतोय की रमाच्या फोनचा कॅमेरा तेव्हा ऑनच असणार आणि मला वाटते की त्या गोंधळामध्येच हे सगळं शूट झालेलं असणार. तिला बरोबर त्या दरम्यान स्पेस मिळाली असणार हे सगळं कांड करायची आणि तिने याच गोष्टीचा गैरफायदा घेतला. जान्हवीही म्हणते, करेक्ट बेबी, ही रेवा खूपच स्मार्ट आहे. पण या सगळ्यातून रमा अक्षय कसे बाहेर येणार? तेवढ्यात रेवाचा आवाज यायला लागतो. लगेच जान्हवी म्हणते, बघितलंस, आता ती रेवा परत काहीतरी गोंधळ घालतीये. आनंद मात्र म्हणतो, काही जरी झालं तरी माझ्या भावावरती पूर्ण विश्वास आहे. इनफॅक्ट माझा रमावरती पण पूर्ण विश्वास आहे. ही चालबाज आहे, हिने नक्कीच काहीतरी झोल केला असणार. जान्हवी म्हणते, आपण आत्ता काय ती गोंधळ घालती ना हे बघून येते आणि जान्हवी तिकडनं खाली येते. त्यानंतर इकडे दुसरीकडे सगळेच हॉलमध्ये जमलेले असतात. रेवा म्हणत असते, मी माझ्या बाळाला कसं तरी वाढवलं असतं, मी खूप स्ट्रॉंग आहे, पण आता माझं बाळ माझ्या बरोबरही नाहीये. माझ्या जगण्याला आता काहीच अर्थ राहिलेला नाहीये. जान्हवी विचारते, रेवा काय झालं? तर रेवा सांगू लागते, जान्हवी अगं, मी माझं बाळ गमावलं, आता माझ्या आयुष्यात काहीच राहिलेलं नाहीये. सांग ना, मी आता कोणासाठी अंगाई गीत गाऊ? कोणासाठी रात्र रात्रभर जागायचं? रेवा रडण्याचं व इमोशनल होण्याचं खूपच नाटक करत असते. रेवा मात्र डिस्टर्ब असते. तर अभि तिला सावरत म्हणतो, रेवा तू टेन्शन नको घेऊ, तुला नक्कीच कोणीतरी दुसरा सापडेल, तो तुझी काळजी घेईल. म्हणून स्वतःचा जीव नसतो घ्यायचा. अभिचे हे बोलणे ऐकताच लगेच अक्षय म्हणतो, बरं झालं अभ्या, तूच पुढाकार घेतलास. तूच हिच्यासाठी कुणीतरी शोध आणि तूच हिला या घरातनं बाहेर काढ. आणि शिवाय कुठल्या डॉक्टरला पैसे दिले होते, रिपोर्ट्स कुठनं आले, हे सगळं तूच शोधून काढ. तिथे मयुरी रेवाला सावरत असते. तर शशिकांतच्या सांगण्याप्रमाणे मयुरी लगेच रेवाला तिच्या रूम मध्ये घेऊन जाते. रेवाचे असं वागणं पाहता रमाकांत म्हणतो, कठीण आहे. खोट्याचं खरं करण्यासाठी लोक कुठच्या दराला जातील. रमाकांत अक्षयला म्हणतो, अरे अक्षय, मी खरं सांगतोय, आहे मी तुमच्या बरोबर, कारण तुम्ही दोघे खरे आहात हे मला माहितीये. शशिकांत मात्र रमाकांतकडे खूपच रागारागाने पाहत असतो. इकडे दुसरीकडे अभि, मयुरी, जान्हवी हे तिघेही मिळून रेवाला तिच्या रूम मध्ये आणतात. रेवा तिथेही नाटकं करत म्हणत असते, नाही, मला नाही जगायचंय. रेवा त्यांच्या समोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असते. रेवा म्हणत असते, मला जाऊ द्या. तर जान्हवी विचारते की तुला कुठे जायचंय? तुला तुझ्या आईकडे जायचंय का? अभि मात्र रेवाला म्हणत असतो, हे बघ रेवा, तू काळजी नको करू, या घरामध्ये तुला न्याय मिळेल. जान्हवी म्हणते, मला काय वाटतंय की असं काहीतरी करेल, त्यापेक्षा आपण तिला तिच्या आईकडे सोडून येऊयात, कारण ते बेटर राहील. जान्हवीचं हे बोलणं ऐकताच रेवा लगेच म्हणते, आधी माझ्या बाळाला संपवलं, आता मला या घरातून हकलवण्याचा प्लॅन सुरू आहे का? नाही जाणार मी माझ्या घरी. मला हे सगळं कधीच एक्सेप्टेड नव्हतं. रेवा रडण्याचं नाटक करू लागते. लगेच अभि जान्हवीवरती ओढत म्हणतो, पहिली हे सगळं आत्ता बोलण्याची काय गरज होती? जान्हवी म्हणते, अरे फक्त मला असं म्हणायचं होतं की अशा वेळेला आईशिवाय कोण जास्त आपली काळजी घेऊ शकतं, म्हणून मी म्हणत होते की तिला तिच्या घरी जाऊ देत. अभि मात्र म्हणतो, नाही नको, आता बास करे बोलणं तुझं. अभि रेवाला म्हणतो, रेवा तू जरा झोप, तू शांत झोप, तुला बरं वाटेल. त्यानंतर इकडे दुसरीकडे शशिकांत अक्षयवरती ओढत म्हणतो, काय रे, किती मूर्ख आहेस तू, तू या मुलीच्या नादाला लागलायस. तुझा पुरुषार्थ सिद्ध झाला होता. एका स्त्रीच्या पोटात तुझं बाळ वाढत होतं, तू हिच्या नादाला लागून वाहवत गेलास. अक्षय लगेच शशिकांतला म्हणतो, तुमच्या ह्याच्या पुरुषार्थाच्या ज्या संकल्पना आहेत ना, त्या एकदा पडताळून बघा. नुसता बाळाला जन्म दिला म्हणजे पुरुषार्थ सिद्ध होत नाही. तुम्ही त्या बाळाला कसं वाढवताय हे जास्त महत्वाचं आहे. एखाद्या पुरुषाने बाळाला जन्म दिला आणि ती बाई सर्व गुण संपन्न असं होत नसतं. तेव्हा कृपा करून तुमच्या या ज्या संकल्पना आहेत त्या पडताळून बघा.
शशिकांत म्हणतो, तू माझं नको बघू, तू स्वतः काय चुकी केलीये ते बघ. स्वतःच्या बाळाला ठार मारलंयस. अक्षय मात्र म्हणतो, मी काय केलंय काय नाही केलंय हे मला माहितीये. खरं तर ते तुम्ही एक्सप्लेन करायची मला गरज नाही वाटत. आणि स्वतःला जर चांगला गुणी पुरुष जर समजत असाल तर तुमच्या मुलाने कधीतरी तुम्हाला बाबा अशी हाक मारली असती. अक्षय लगेच रमाला घेऊन तिकडनं निघून जातो. त्यानंतर इकडे दुसरीकडे रूममध्ये आल्यानंतर अक्षय रमा खूपच टेन्शनमध्ये असतात. तर रमा अक्षयला म्हणत असते, तिकडे आपण किती खुश होतो. आपल्याला असं वाटत होतं की घरी आल्यानंतर तिने सगळं कबूल केलं, सगळ्यांना सांगितलं तर झालं. पण नेहमी आपलीच का परीक्षा घेतली जाते. अक्षय म्हणतो, आतापर्यंत आपण फिल्ममध्ये बघितलं होतं, विलेन असतात, काही वाईट स्वभावाची माणसं असतात, पण ते सगळं आपण कधी खरं नाही मानत. पण आत्ता कळतंय की अशी वाईट, विचित्र, क्रूर स्वभावाची माणसं असतात. रमा अक्षयला म्हणत असते, मला काहीच कळत नाहीये, आता आपण काय करायचं. आपल्यावरती कोणीच विश्वास नाही ठेवला, तिच्याच बाजूने आहेत सगळे. त्या रेवाने जर काही वेगळं केलं तर मला खूप भीती वाटतीये. मनात खूप वाईट विचार येत आहेत. अक्षय लगेच रमाला सावरण्याचा प्रयत्न करत असतो. त्यानंतर इकडे दुसरीकडे अभि हॉलमध्ये जरा टेन्शनमध्येच बसलेला असतो. तेवढ्यात तिथे अक्षय येतो आणि अक्षय अभिला पाहत म्हणतो, अभिषेक भावा यार, मानलं तुला. तुझ्या मनात माझ्याबद्दल इतका वाईट विचार असेल, इतका तिरस्कार असेल हे मला आज समजलं. अभि अक्षयला समजवण्याचा प्रयत्न करत असतो. पण अक्षय म्हणतो, आत्ता काहीच नको बोलू. तू त्या बाहेरच्या रेवासाठी माझ्यावरती आरोप केलेस. मला असं वाटत होतं की तुला काही समजत नाहीये, तुला काही कळत नाहीये, म्हणून मी मूर्खासारखा तुला समजवायला यायचो, तुझी समजूत काढायचो, एक्सप्लेन करायचो गोष्टी. कारण मला असं वाटायचं की आपण एका पेजवरती आहोत. पण मीच मूर्ख होतो. आपण लहानपणापासून एकत्र होत, आपण एकत्र मोठे झालो, एकत्र अभ्यास केला, एकत्र खेळलो, एकत्र धमाल मस्ती केली. दादा आपल्यापेक्षा मोठा म्हणून त्याचं एक वेगळं सुरू असायचं, ताईचंही काहीतरी वेगळं, पण आपण कायम एकत्र असायचो. कुठेही गेलो तरी एकत्र जायचो. आपण एकमेकांना असं घट्ट धरून असायचो, कधी एकमेकांना सोडायचो नाही. पण आत्ता एक गोष्ट कळली, तुला आत्ता कुठलीही गोष्ट पटवून देण्यात किंवा सांगण्यात काहीच अर्थ नाहीये. कारण तुला ते दिसतच नाहीये किंवा तुला ते बघायचंच नाहीये. सत्य खूप वेगळं आहे आणि मला ते नाही एक्सप्लेन करायचं. खरं काय ते तुला एक्सप्लेन करायचे एफर्ट्स मला घ्यायचेच नाहीयेत. आणि तुझ्या मनात माझ्याबद्दल जी काही इमेज असेल ना ती राहू दे. ती इमेज मला आता नाही बदलायची. अभि मात्र शांतपणे अक्षयचं बोलणं ऐकून घेत असतो. पण अक्षय मात्र अभिचं काहीच म्हणणं न ऐकून घेता तिकडनं निघून जातो. त्यानंतर आनंद आणि रमाकांत नाश्ता करत असतात. तर अक्षय ऑफिसला जायला निघतो. रमा अक्षयला म्हणते, थांबा हो, खाऊन घ्या. तर रमा लगेच अक्षयला नाश्ता वाढायला लागते. तेवढ्यात लगेच आई आजी येते. आई आजी अक्षय व त्यांच्या सगळ्यांकडे पाहत असते. तर अक्षय रमाला विचारतो, तू काही खाल्लंस. तर रमा म्हणते, नाही नाही, मी नंतर खाईन, तुम्ही खाऊन घ्या. पण अक्षय मात्र रमाला नाश्ता करण्यासाठी बसवतो. हे सगळं आई आजी देखील पाहत असते. रमा खायला लागते. तर तेवढ्यात लगेच आई आजी म्हणते, रमा थांब, उठ तिथून, आजपासून तू या घरचं अन्न खायचं नाहीस. घरातले सगळेच हॉलमध्ये बसलेले असतात. कोणालाच आई आजीचं हे बोलणं समजत नसतं. अक्षय आई आजीला विचारतो की काय चाललं हे. तर आई आजी म्हणते, यापुढे रमा या घरात राहणार नाही, कारण ती या घरात राहण्याच्या लायकीची नाहीये. मी तिला माझी नातसून म्हणून अमान्य करतीये. आता तुझी बायको असेल, पण ती काही दिवसांनी तुझी बायको सुद्धा राहणार नाही. आई आजी म्हणते, मी तुला शांतपणे सांगते की रमाला या घरातनं बाहेर काढ, त्याशिवाय आपल्या घरात शांतता नांदणार नाही. अक्षय रमा कुठल्याच बाबतीत आपल्या तोडीची नाहीये, ना शिक्षणाच्या बाबतीत, ना आर्थिक, ना सामाजिक. रेवाच्या बाळाशी तिने जो खेळ केलाय ना त्यावरनं तिने हे सिद्ध केलंय. ही मुलगी या घरचं अन्न खाण्याच्या लायकीची नाहीये. आई आजीचं बोलणं ऐकताच रमा खूप अपसेट झालेली असते, खूप रडत असते. अक्षय म्हणतो, जर रमा या घरातलं अन्न ग्रहण करायच्या किंवा खायच्या लायकीची जर नसेल तर मी सुद्धा खाणार नाही. एवढ्यात लगेच शशिकांत येतो आणि शशिकांत म्हणतो, बायकोने असा इशारा केला तर लागला लगेच बोका म्याव म्याव करायला. रेवा मात्र म्हणते, तुम्ही रमाला कशाला पाठवताय पुढे, मीच जाते. आणि रेवा तिथं उठून जायला लागते. तेवढ्यात लगेच रेवाच्या डोक्यात भिंगतं आणि ती खाली बसते. अक्षय लगेच म्हणतो, झालं हिचे नाटकं सुरू, आली चक्कर. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, शशिकांत म्हणतो, तू जर आडनावातलं जर मुकादम काढलं ना तर कळेल तुला तुझी किंमत. तर अक्षय म्हणतो, मुकादम आडनावाशिवाय सुद्धा माझं स्वतःचं अस्तित्व आहे. अक्षय लगेच रमाचा हात पकडतो. तर शशिकांत म्हणतो, आता तर दाखवच, एका महिन्यात 1,00,000 रुपये कमवून. अक्षय म्हणतो, पुढच्या एका महिन्यात 1,00,000 रुपये कमवेन आणि तुमच्या तोंडावरती मारेल. अक्षय लगेच रमाचा हात पकडून तिला घरातनं बाहेर घेऊन जातो. त्यानंतर पुढील भागांची डेली अपडेटसाठी मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.